मी संदीप माने दर्पण डिजिटल या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील राजकीय विश्लेषणावर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सर्व जनतेचं आणि सर्व मतदारांचं एक विश्लेषण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांनी मागच्या पंचवार्षिकला शिवसेनेतून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली असे दरेखुर्द गावचे रहिवासी शिवाजीराव जाधव सर यांना मी आज स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. नमस्कार जाधव साहेब. तर आज आपण जावली तालुक्यातील राजकीय विश्लेषण करण्यासाठी आपण आहोत. तर त्या संदर्भात आपण आपले काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तुमचं काय मत आहे ते जरा व्यक्त करावं मतदारांना जागरूक करण्यासाठी. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नवदर्पण संपादक संदीप माने सरांनी आज आपल्या इथं मला बोलवलं आणि जावळी तालुक्याच्या राजकीय होणाऱ्या निवडणुकांबाबत चर्चा करण्याच्या संदर्भात आज आम्ही उपस्थित आहोत. खरं तर जावळी तालुका हा आपला डोंगराळ दुर्गम तालुका म्हणून जिल्ह्यामध्ये ओळखला जातो. राजकीय सत्तास्थानं जावळीकडं पहिल्यापासूनच कमी प्रमाणात होती, कारण जावळीची पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमधून जे प्रतिनिधी तयार होत होते ते तेवढ्या ताकदीनं कधी झाले नाहीत किंवा त्यांना वरती तशी संधी मिळाली नाही. त्यामुळं राजकीय कार्यकर्त्यांचा नेहमी अभाव आपल्याला जावळी तालुक्यामध्ये दिसतो. जावळी तालुक्यामध्ये पूर्वी काँग्रेसच्या माध्यमातून सत्तास्थानं होती आणि आमदार खासदार काँग्रेसचे असल्यानंतर खाली पंचायत समिती जिल्हा परिषदा या देखील काँग्रेसच्या माध्यमातूनच कार्यान्वित होत असत आणि त्यांचेच सदस्य निवडून दिले जात होते. तो काळ वेगळा होता. त्या काळामध्ये लोकांना पक्षीय राजकारणाच्या चौकटीच्या बाहेर जाण्याची इच्छा नसायची. मतदार सुद्धा त्या पद्धतीनेच मतदान करायचे. परंतु जावळी तालुक्याचं मागचं आपण 10-20 वर्षाचं पाहिलं राजकीय गणित किंवा मागच्याच जर पंचवार्षिकला बघितले, जे उमेदवार आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून दिले ते उमेदवार नंतर भाजपमध्ये स्थलांतरित झाले किंवा भाजपच्या चिन्हावर जे उमेदवार निवडून आले ते नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले. म्हणजे मला नागरिकांना मतदारांना असं सांगूसं वाटतं की तुम्ही स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद या पक्षीय बलाबलीवर न पाहता जो कामाचा उमेदवार आहे त्या उमेदवाराला संधी द्या. कारण या पंचायत राज मधल्या ज्या पंचायत समिती जिल्हा परिषद आहे त्याची कामाची पद्धत जर पाहिली आपण तर प्रशासन आणि नागरिक यांच्या मधला दुवा असणारा सदस्य म्हणून पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य काम करत असतो. पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य काम हे लोकांना ज्या भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्या असतील, स्वच्छतेच्या समस्या असतील, शेतीच्या समस्या असतील, पशुसंवर्धनाच्या किंवा महिला सबलीकरण ज्या शासनाच्या योजना आहेत ज्याच्यावर शासन निधी खर्च करतं त्या योजना लोकांपर्यंत किंवा पात्र लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. याच्यासाठी एक पाहणारा व्यक्ती लोकांमधून गेलेला असतो. हे त्याचं काम आहे, ना की नुसतं राजकीय करिअर करायचंय म्हणून ह्याच्यामध्ये जी लोक धावतात त्यांच्यासाठी हे नाही असं माझं मत आहे. आपण आतापर्यंत जर बघितलं जावली तालुका हा एक कुडाळ गट, मसरे गट, पलीकडं बामणोली गट हे वेगवेगळ्या विभागात डोंगराळ असल्यामुळे या भागाचं त्या भागाला दळणवळण नाहीये, रोजगाराची काही साधनं नाहीयेत आणि जनता आहे ही शेतीसाठी अवलंबून आहे. शेतीवर काय उदरनिर्वाह होत नाही. जंगली प्राण्यांमुळे पिकं उपयोगाला येत नाहीत. अजूनही मोहादली धरण तसंच पडलेलं आहे. बोंडारवाडीचं तर ट्रायल सीट पण होत नाही. प्रतापगड कारखान्याला आहे त्याला ऊस पूर्ण जावलीतनं मिळत नाही, त्यांना बाहेरून कुठनं आणून ते चालवावा लागतो आणि इतर कुठेही असा जावली तालुक्यात असा मोठा कारखाना नाही किंवा तिथे 50-100 लोकांना रोजगार मिळेल. आणि या संदर्भात जावलीतले जनते जे काय आहे तर त्या संदर्भात काय होते मागच्या 5 वर्षाला आपण बघितलं मुंबई पुण्यावरून उमेदवार येत आहेत, सुटाबुटातले असतात, थोडंसं लोक इथले भारावून निवडून येतात, परत मुंबईला जातात. म्हणजे हे जे चाललेलं आहे तर ह्या जनतेला
कसं व्हायला ह्या जनतेनं काय निर्णय घ्यावा? आता जर बघितलं तुम्ही मगाशी म्हटला, की ज्याची सत्ता असेल तिकडे जातंय किंवा त्यांचा दबाव राहतोय. तर जनतेनं नक्की काय ठाम भूमिका घ्यावी? खरं तर म्हणजे जावलीकरांची शोकांतिका आहे, की भौगोलिक परिस्थिती जी आपली आहे, हं, ही अत्यंत दुर्गम आहे. हं, त्यामुळं रोजगाराच्या समस्या तर तुम्ही म्हटला त्याप्रमाणे प्रचंड नाहीच आहेत नाहीत. थोडक्यात. म्हणजे पुण्या मुंबईलाच जावं हां, लागतंय. पुण्या मुंबईला जाऊन आपले बरेचसे लोकं मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन माथाडीसारखं काम करावं लागतं. हं, हं, म्हणजे जे मूळ कारण आहे ते हेच कारण आहे, की इथं जो अल्प संख्येनं समाज जो आमचा राहतोय, हं, त्याच्याकडे जाणीवपूर्वक त्याच्या ज्या शासनाकडनं मिळणाऱ्या योजना आहेत, ज्या योजना कृषीच्या निगडीत योजना असतील, हं, जेणेकरून त्या योजनांचा फायदा घेऊन आपल्या हं, शेतीमध्ये प्रगती जी थोडी बहुत शेती आहे त्याच्यामध्ये प्रगती करून आपला उदरनिर्वाह उत्तम करता आला पाहिजे. हं, शासनाच्या शिक्षण व्यवस्थेचा फायदा घेऊन मुलांना उत्तम शिक्षण देता आलं पाहिजे. हं, ह्या सर्व गोष्टींसाठी पंचायत राजमधून ज्या सिस्टीम चालतायत, त्या सिस्टीम व्यवस्थित चालवल्या पाहिजेत. हं, मग त्यासाठी तुमचा हक्काचा तिथं माणूस पाहिजे. हं, जो हक्काचा माणूस तुमचे त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. हं, आणि राहिला विषय तुम्ही म्हणताय जे बाहेरच्या लोकं पुण्या मुंबईवरून येतात. म्हणजे त्या लोकांचं पैसा, कुटुंब, उदरनिर्वाह त्यांचं सगळं पुण्या मुंबईत चालू असतं, व्यवस्थित असतं. हं, फक्त प्रतिष्ठा मिळवायची आणि राजकारणात कुठेतरी स्वतःची सोय तयार करायची याच्यासाठी गावाकडे येतात आणि त्या उमेदवारांची ती मुंबई स्टाईल असते. तुम्हाला खाणं-पिणं हां, द्यायचं, तुम्हाला 4 दिवस ते बोलवायचं आणि त्याच्यानंतर त्यांनाही माहीत असतं, की आपल्याला काही इथं राहायचं नाही. हं, आपल्याला निवडणूक लढवायचंय, नावापुढं सभापती लावायचंय, जिल्हा परिषद सदस्य लावायचंय हं, आणि आपण निघून जायचं. आपली मुलं-बाळं तिथं राहणार आहेत, आपली कुटुंब तिथं राहणार आहेत. ना की त्यांना कधी पाण्याचा प्रश्न तिथं भेडसावणारा हं, सामोरं जावं लागणार आहे किंवा त्यांची मुलं तिथं शिक्षणासाठी अडणार आहे. असं हं. काही होणार नाही. त्यामुळं लोकांनी मतदान हे 100% करायला पाहिजे आणि आपली सजग विवेक बुद्धी जागृत ठेवून केलं योग्य पाहिजे उमेदवार जो केलंय. आपल्याला हे करेल. तुम्ही दारू, मटण देणाऱ्या उमेदवाराला हात जोडा. त्याला सांगा, की "बाबा आज तुझं आम्हाला नको. हं. मतदान होऊ दे मग ये. हां, बरोबर आहे. मग जेवण घाल, पंक्ती घाल, काय घालायचंय ते हां, घाल हां. आम्हाला." म्हणजे या भूलथापाला बळी न पडता येथील सर्वसामान्य शेतकरी असेल किंवा नागरिक असेल, त्यानं आपल्याला ह्या सगळ्या योजना जे तुम्ही म्हटला, की शासकीय योजना आणू शकेल आपल्या जनतेच्या दारापर्यंत, अशाच उमेदवाराला द्यावा. मग तो गरीब असू द्या, त्याच्याकडे पैसा असू द्या, नसू द्या. नाहीतर आपल्या मोठ्या-मोठ्या बडाया करायच्या, मोठ्या-मोठ्या गप्पा मारायच्या आणि गोरगरीब जनतेला नेहमीसारखं आपलं गृहीत धरायचं. तर असं करू नये, असं हो, तुमच्या नक्की, नक्की. म्हणण्यातून येतंय. नक्की हां. तसंच व्हायला पाहिजे. त्याच्यासाठीच आपण तुमच्यासारखे पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी हं. कार्यान्वित राहिलं पाहिजे. ही राजकीय मंडळींची ही परिस्थिती जर बदलायची असेल, तर समाजातील पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी लोकांची जनजागृती करायला पाहिजे. लोकांमध्ये जो संभ्रम आहे, की हे ठराविक लोकांचीच राजकीय ही मक्तेदारी आहे. हां. ठराविक एखादा पुढारी, आमदार सांगेल तोच उमेदवार म्हणून द्यायचं, ही पद्धत बदलायला पाहिजे. लोकशाहीला हे अभिप्रेत नाही. कामाचा माणूस दिला पाहिजे आणि पक्षीय माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे, पक्षीय तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषदेला माणूस बघता कामा नये, कामाचा माणूस बघायला पाहिजे. म्हणजे जे ठराविक घराणे आहेत प्रस्थापित आणि त्यांचे चेले चपाटे, हेच जर आपलं जावलीचं राजकारण आजपर्यंत फिरवत आलेले आहेत. तर तुम्ही मग काय निर्णय घेणार आहे का आता ह्या राजकीय म्हणजे पुढे जागृतीसाठी अजून तुमच्यामध्ये काय आहे बाबा जनतेत जाऊन जागृती आता आपण करणार आहे आपण. परंतु हे जे चेले चपाटे आहेत आणि ठराविक घराणे आहेत, तर ही पुन्हा येणार निवडणुकीला. त्यांच्यासमोर सर्वसामान्य माणसं टिकण्यासाठी किंवा पुढे येण्यासाठी त्याला काय आवाहन कराल तुम्ही? माझं तेच तर सांगणं आहे ना, की हं. उमेदवार आताच आपल्या डोळ्यासमोर उमेदवार नाही. हां, जे प्रस्थापित आहेत तेच येणार आहेत. हां, हे मागची परिस्थिती बघून आपल्याला लक्षात येते. हां, परंतु ह्याच्यामध्ये तरुणांनी ज्यांना खरंच सामाजिक ह्याच्यामध्ये हां, गती मिळवायची किंवा ह्या परिस्थितीवरनं मात करायची अशांनी समोर यायला पाहिजे. हां. त्याच्यासाठी आम्ही स्वतः हं. नेहमीच प्रयत्नशील राहू, आणि की त्यांना तुम्ही चांगल्या सपोर्ट करणार. नेहमीच हां, सपोर्ट करू, त्याच्या प्रचारात जाऊ. हां. त्याच्यासाठी 4 पैसे जरी खर्च करायला लागले, तर ते सुद्धा खर्च करू हं. आणि अशा पद्धतीनं चांगला जर माणूस येणार असेल एखादा, तर त्याच्याचं स्वागतच करू आम्ही. हं. आता 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 राजकीय सुद्धा आपल्याला आता गणितं बघता,
थोडं आरक्षण आहेत. आता काही लोकांचे सर्वांनी देव पाण्यात ठेवले होते, की मला आरक्षण पडावं. पण आता काही ठिकाणची निराशा झालेली आहे. तर ते उमेदवारांचं काय वाटतंय तुम्हाला? किंवा आणि म्हणजे त्या उमेदवारांनी म्हणजे निवडणुकीपुरतं बघायला पाहिजे हां, असं काही नाही. तुम्ही सामाजिक तुमचं काम चालू ठेवा. हां. तुम्ही तिथं सदस्यच असायला पाहिजे पंचायत समिती, जिल्हा परिषद असं काही नाही. तुम्ही तुमचं सामाजिक काम चालू ठेवा. तुम्ही लोकांपर्यंत त्या योजना पोहोचवा. त्या पद्धतीने काम करावं. हं, हं. ना की बाबा मला उमेदवारी मिळणार नाही म्हणून मी समाजाचं काही बघणार नाही आणि मी समाजाकडे मी परत मी कामात मशगूल होईल. असा माणूस काही कामाचा पण नाही आपल्याला. जावलीचा आता विकास करण्यासाठी म्हणजे आपले स्थानिक प्रश्न ठीक आहेत, पण जावलीचा एक चांगला आपला एक लौकिक व्हावा, की जावली तालुका म्हटलं की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या पाऊलखुणा या जावलीत आहेत. आणि तर जावलीचं जरा थोडंसं एक दरडोई उत्पन्न वाढावं किंवा जावलीचा थोडासा विकास करावा ह्यासाठी संदर्भात आपले जे आता काय आपले जे जावलीचं नेतृत्व करणारे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले इथं नेतृत्व करतायत. तर तुम्हाला जाणवतंय का, की बाबा खरंच जावली तालुक्यामध्ये अजून काय करणं बाकी आहे काय किंवा काय करलं पाहिजे? परिस्थिती अशी आहे, इथले जे आमदार आहेत ते इतर तालुक्यातल्या आमदारांपेक्षा निश्चितच काम चांगल्या पद्धतीने त्यांचं आहे. परंतु जावलीला जे अपेक्षित आहे, तो 100% जावलीचा विकास आहे. तुम्ही जर टक्केवारीत म्हणाल तर तो 10% सुद्धा नाहीये. हं. कारण महू-हातगेगर धरणासारखा विषय आजपर्यंत गेले 30 वर्ष म्हणजे आम्ही धरणाच्या उद्घाटनाच्या वेळी मला वाटतं कॉलेज करून होतो. त्यावेळी गेलो होतो. 30 आता वर्ष झाले 90 पासून चालू. आम्ही शेती करायची आता आमची सुद्धा उमेद म्हणजे 45-50 वर्षापर्यंत आम्ही आलो. म्हणजे एक पिढी पूर्ण 2 पिढ्या गेल्या जवळ. 2 पिढ्या ह्याच्यात गेल्या. ते धरण काही होत नाही. आता त्याच्यामध्ये कसं आहे म्हणजे पुनर्वसनचे प्रश्न असतील किंवा निधीचे प्रश्न असतील, हे कित्येक तरी प्रश्न ज्याला करायचं नाही ते 50 प्रश्न समोर आणतंय आणि त्या पद्धतीने ते काम पूर्ण होत नाही. शेवटी आम्हाला सामान्याला काय म्हणायचंय, की ते कसं करायचं हे हां, त्याच्यासाठी तर हां. तुम्हाला आम्ही निवडून दिलंय ना. बरं. तुम्ही आम्हाला कारणं सांगत बसला, तर हं. ते होणार नाही आणि जावलीच्या लोकांना जोपर्यंत शेतीला पाणी मिळत नाही, तिथल्या युवकांच्या हाताला काम मिळत नाही, तिथलं महिलांचं सबलीकरण होत नाही, हं. शेतकऱ्याला चांगलं उत्पन्नाचं साधन तयार होत नाही, तोपर्यंत विकास कसा आपण कुठल्या बाबतीत म्हणू विकास हां, म्हणजे पूर्ण झाला म्हणून? अजूनही जावलीचा विकास म्हणावा असा होत नाहीये. तर आता थांबूया जाधव साहेब आपण इथे आणि अजून सविस्तर आपण पुढच्या भागामध्ये आपण बोलूया. तर हे होते शिवाजीराव जाधव साहेब. त्यांनी जावली तालुक्याचा आता राजकीय आढावा घेतलेला आहे. कॅमेरामन मंगेश माहुलकर सह डिजिटल मीडिया नवदर्पण